महत्वाची आपल्याला सगळी एक सूचना आहे, एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना. महाड चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च रोजी आपण तो वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करतो. पण हा जगाच्या इतिहासामध्ये आगळा वेगळा असलेला सत्याग्रह, जगाच्या इतिहासामध्ये पाण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, हा इतकं वाईट हे याच देशात आहे आणि पाण्यासाठी संघर्ष करून क्रांती केली हेही याच देशात आहे. त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हा अत्यंत महत्वाचा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा, ही अत्यंत स्तुत्य, अत्यंत कौतुकास्पद अशी संकल्पना महाड चौदार तळे सत्याग्रह जलदिन घोषित करा या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर सर हे सातत्याने सगळीकडे या ठिकाणी या गोष्टीचा प्रचार प्रसार करत असतात. आपण सगळ्यांची ताकद या ठिकाणी लावून वेगवेगळ्या माध्यमातून या गोष्टीचा प्रचार प्रसार आपण करूया आणि महाड चौदार तळे सत्याग्रह अर्थात 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित केला जावा, यासाठी सर्व ताकदीनिशी सर्व माध्यमातून वेगवेगळ्या सलाम. आदरणीय महेंद्र दादा पिंपळगावकर हे राष्ट्रीय जलदिनाचा ठराव या ठिकाणी आपल्या समोर मांडतील. मी त्यांना माईक सुपूर्द करतो. आदरणीय दादा, हो, मनोगतही आपलं व्यक्त करते. नमो बुद्धाय, जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि मी आपला जास्त वेळ न घेता मी नांदेड शहरामध्ये एक आंदोलन चालवले आहे आणि हे आंदोलन नांदेड शहरातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र तथा देशामध्ये प्रसारित करायचं आहे. त्या माध्यमातून मी आज आपल्या पुढे एक ठराव मांडत आहे. तो ठराव आपण साधू या उपकाराने ठराव पास करावा अशी मी आपणास विनंती करतो, किंवा हात वरे करून सुद्धा ठराव पास करावा असं मी विनंती करतो. तो ठराव अशा प्रकारचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चौदार तळ्यावर जो सत्याग्रह केला होता, तो सत्याग्रहाचा दिवस हा राष्ट्रीय जलदिन म्हणून या भारत सरकारने घोषित करावा, यासाठीचा मी ठराव आपल्या पुढे मांडतो. आपण यासाठी साधू उपकार्याने किंवा हात वर करून ठराव पास करावा. धन्यवाद. जय भीम.